चला फायनली चांदी 40,000 रुपयानं खाली आलेली आहे आणि सोनं 7 ते 8,000 रुपयानं खाली पडलेलं आहे. तर आज थोडंसं रिकवर आहे. साधारणतः अंदाजे रेट सांगायला लागलोय कारण काल सकाळी 2,71,000 हा चांदीचा रेट होता सकाळी मॉर्निंगला आणि संध्याकाळी तोच रेट 2,35,000 वरती आलेला होता. म्हणजे एका दिवसात 45,000 रुपये क्रॅश झालेला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 15 ते 20% क्रॅश होण्याची शक्यता आहे टॉप लेवलला. तर मी काल जसं सांगितलं त्या प्रकारे सोनं हे 10 ते 12%, 7 ते 8% अशा प्रमाणात कमी जास्त होत आहे. तर एका दिवसाचा सकाळचा व्ह्यू आहे तो संध्याकाळ राहत नाही, संध्याकाळी आहे तो सकाळ राहत नाही. कारण आज रात्री काल दर खाली आला होता सोन्याचा साधारणतः 1,37,000-38,000 रुपयेपर्यंत आला होता. म्हणजे 36,000 पर्यंत आला होता. पुन्हा तो रिकव्हर झाला. आज थोडाफार झाला, फार नाही, पण चांदीचा रिकव्हर कमीत कमी 10,000 रुपये झाला. म्हणजे रात्री 2,22,000 ते 2,20,000 रुपयेपर्यंत आला होता 2,71,000चा. म्हणजे एका दिवसात 50,000 रुपये क्रॅश झाला चांदीचा रेट आणि सोन्याचा 7 ते 8,000 रुपये झाला. तर आज सोन्याचा रेट 10,000 रुपये वाढलेला आहे. चांदीचा रेट 10,000 रुपये वाढलेला आहे. तर तो संध्याकाळपर्यंत व्ह्यू तो राहतोय का आणखीन कमी होतोय याचा अंदाज नाही. आणि सोन्याचाही त्या बाबतीत संध्याकाळपर्यंत काही सांगता येणार नाही. पण इथून पुढे जर पुन्हा पुश जर दिला तर तो आणि पुन्हा आहे तो टप्पा गाठून पुढे जाण्याची शक्यता वर्तवता येते. कारण अजूनही इंटरनॅशनल लेवलला प्रॉब्लेम चालू आहे ती आणि तो इश्यू चालू राहणार आहे. एका दिवसातही प्रॉफिट बुकिंग असतं काही जणांचं, किंवा आता मी गुंतवलेले पैसे आहेत ते आता भरपूर मला मिळाले ते आता तो विकून टाकायचा, अशा पद्धतीत ते मार्केट लेवलला चालत असतंय. तर येत्या काळात सोन्याचा रेट हे वाढत जाणार का, तर जाणार. थोडासा क्रॅश आला म्हणून भ्यायचं काही काम नाही फार मोठा. फक्त होऊ शकतंय चांदीच्या बाबतीत होऊ शकतंय, चांदी खाली क्रॅश होऊ शकते, भरपूर 50% वरती येऊ शकत्या. मी सांगायला अंदाज वर्तवता येत आहे. कारण चांदी हा दोन्ही साईडला फुल मुवमेंट मध्ये असते आणि सोन्याचा व्ह्यू हा एवढा खाली येण्याची शक्यता नाही. साधारणतः 1,22, 1,17, 1,18 मी गेल्या वेळेस सांगितलं तसा प्रकार आहे. च्यापेक्षा खाली येऊ शकत नाही कोण. काही 80,000, 90,000, 1,00,000 म्हणू शकतात तर नाही. 1,25,000च्या 1,22,000च्या खाली शक्यतो येणार नाहीये. तर येत्या काळात जर तुम्हाला खाल्ल्या रेटला मी सांगितलं तशा प्रकारे की खाल्ल्या रेटला गावलं तर त्यावेळेला तुम्ही खरेदी करत जा. तर थोडाफार अंदाज आहे की इथून पुढे पुन्हा आणखीन मुवमेंट दाखवल. कारण प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह शॉर्ट आउट झालेला नाही इंटरनॅशनल लेवलला आणि गुंतवणुकीचा भाग आहे हा आहेच. कारण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कंपन्या ह्या शक्यतो चांदी खरेदी, कारण त्यांना चांदी खरेदीसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी चांदीची खरेदी करावी लागते. तर सोनं आणि चांदी खरेदी करा. तुमच्या घरी जर आता रेट खाली आलेला आहे तर इन्व्हेस्टमेंट करा. आणखीन त्यानंतर खाली आला तर ज्यावेळेला खाली येतो त्यावेळेला 100% घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला 1,34,000 रुपये दर 1,17,000 आला त्यावेळेला मी सांगितलं होतं की सोनं खरेदी करा, चांदी खरेदी करा. तर बऱ्यापैकी आम्ही मोटिवेशन करतो की सोनं चांदी खरेदी करून तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट वाढावी. धन्यवाद.